पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताची सर्वात शक्तिशाली विमानवाहू जहाज INS विक्रांत अरबी समुद्रातून पाकिस्तानकडे रवाना झाली आहे। नौदलाने जहाज विरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी सुद्धा केली आहे। जर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला तर INS विक्रांत खूप महत्त्वाचं ठरू शकणार आहे। INS विक्रांतच्या स्ट्राइक ग्रुपमध्ये समाविष्ट असलेले MiG-29K हे लढाऊ विमान 850 किलोमीटर पर्यंत हल्ला करू शकतात। त्यामध्ये 64 बराक आणि 16 ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहेत जे हवेमध्ये आणि जमिनीवर अचूकपणे लक्ष्य गाठण्यास सक्षम आहेत। ही जेट्स आणि क्षेपणास्त्र काही मिनिटांमध्ये पाकिस्तानचे नौदल तळ, विमानतळ किंवा इतर महत्त्वाची ठिकाणं नष्ट करू शकतात। जर INS विक्रांत पाकिस्तानसमोर उभी राहिली तर ती सहजपणे हल्ला करू शकते। उपग्रह प्रतिमांनुसार पाकिस्तानकडे फक्त 2 जुन्या पाणबुड्या आहेत ज्या INS विक्रांतशी स्पर्धा करू शकत नाहीत। उर्वरित दुरुस्त्या सुरू आहेत। जर युद्ध झालं तर INS विक्रांत गेम चेंजर ठरेल।